दादाचा महिमा आगाध आहे, पण काही वार असे असतात जे काळजावर कायमची घाव घालून जातात. राजकारणातील एक झंझावात, शब्दाचा पक्का माणूस, महाराष्ट्राचा लाडका दादा आज आपल्यात नाही, यावर विश्वास ठेवणं कठीण जाते. पहाटे 5चा अलार्म असो किंवा प्रशासनावरचा वचक, दादा म्हणजे शिस्त आणि वेग याचं दुसरं नाव. काम बोललं पाहिजे हा त्यांचा मंत्र केवळ भिंतीवर नव्हता, तर तो त्यांच्या श्वासात होता. बारामतीपासून मंत्रालयापर्यंत त्यांनी विकासाचं जे जाळ विणलं ते आज पोरखं झाले. वरकरणी नाळासारखे कडक वाटणारे दादा आतून मात्र अत्यंत हळवे होते. कार्यकर्त्यांच्या अडीअडचणीला धावून जाणारा हा नेता आज स्वतःचा अनंताच्या प्रवासाला निघून गेला. नियतीने डाव साधला आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील एक तेजस्वी तारा निखळला. रस्ते सुन्न आहेत, गाव शांत आहेत आणि प्रत्येक डोळा पाणावलेला आहे. दादा, तुम्ही दिलेला शब्द नेहमीच पाळलात, पण यावेळी न सांगता निघून जाऊन तुम्ही महाराष्ट्राची साथ सोडली. तुमच्या कार्याची शिदोरी पुढच्या अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील. महाराष्ट्र तुमच्या कार्याला कधीच विसरणार नाही. दादा, भावपूर्ण श्रद्धांजली.